तुम्हाला एक दिवस राज्यकर्ती जमात व्हायचं आहे, तुम्ही लिहून ठेवा, असं बाबासाहेबांचं एक वाक्य होतं. हां, म्हणजे पूर्वी तर आम्ही भाषणं करायचो की आम्हाला सत्तेमध्ये वाटा पाहिजे नव्हे, आम्हीच सत्ता स्थापन करणार, आम्हीच सत्तेवर येणार, अशा पद्धतीची पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही ओरडून भाषणं करत होतो. या देशामध्ये दलितांची सत्ता येणार असं आम्ही म्हणत होतो. पण दलितांची सत्ता जरी आली नसली तरी दलित सत्तेमध्ये आलेली आहेत. दलितांची सत्ता जी आहे ती तर कधी आम्ही सगळे एकत्र आलो. जर कमलेशजी जर बाबासाहेब आंबेडकर अजून एक 10-15 वर्ष आपल्यामध्ये राहिले असते आणि त्यांच्या काळामध्ये जर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली असती तर यावेळेला नरेंद्र मोदीजींनी जो प्रयोग केलेला आहे, त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध जबरदस्त हल्ला केला आणि बऱ्याच वर्षानंतर एकट्या पक्षाला बीजेपीला 282 जागा मिळाल्या. तसं बाबासाहेब अजून जर बाबासाहेबांच्या हयातीमध्ये राम मनोहर लोहियांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि सर्व काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष स्थापन करूया, तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष, आणि त्यामध्ये सगळ्यांना आपण आणूया. सोशलिस्ट असतील, कम्युनिस्ट असतील, वैचारिक मतभेद होते कम्युनिस्टांसोबत, पण या सगळ्यांना एकत्र आणून आपण एकच पक्ष स्थापन करावा, ही 2 पार्टी सिस्टीमची बाबासाहेबांची भूमिका होती. परंतु बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 56च्या दीक्षेनंतर लगेच 1-1.5 महिन्यामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. अन्यथा त्यांच्या काळात आरपीआय स्थापन झाला असता तर बाबासाहेब आंबेडकर एक दिवस या देशाचे बेस्ट प्रधानमंत्री होऊ शकले असते, पण ते लवकर आपल्यातून निघून गेले. त्यामुळे आता त्यांच्यानंतर आम्ही सगळे नेते कार्य करतो, आपल्या पद्धतीनं काम करतो आहोत, पण ऐक्य झालं पाहिजे असं माझं मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.